एनपी दिले का आपल्याला, ठीक आहे. एन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी, ठीक आहे. जे दिले ते आधी लिहायचं, कळलं. कमीत कमी अर्धा मार्क तुम्हाला भेटू, जरी काय येतं तुम्हाला तरी अर्धा मार्क कशावर मिळते, जे दिलंय जर तुम्ही उत्तरामध्ये लिहिलं अर्धा मार्क तरी कोणतरी देते. जर शक्य असेल की पास व्हायची तरी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. मिड पॉइंटचा अर्थ काय, ही जी साइड आहे बीसी या फिगर मध्ये, तर मिड पॉइंटचा अर्थ काय बरं. मिड पॉइंट म्हणजे काय, समजा इथून इथपर्यंत ही साइड आहे, ठीक आहे. याचा मिड पॉइंट कुठे आहे, सेंटर इथं राईट का. म्हणजे सेंटर काय करेल बरं, त्या पूर्ण फळीत जे आहे सेंटर काय करेल, दोन भाग करेल, बरोबर का. इथून इकडे एक भाग, इथून इकडे एक भाग, पण दोन्ही भाग कसे होईल, समान, बरोबर का. जसं की समजा ही कागद आहे राईट का, बरोबर. ही कागद आहे, याला जर मी असं हे केलं आणि इथं जर हे केलं इथे पहा मिड पॉइंट राईट का, बरोबर ना. हे मिड पॉइंट इथून इथपर्यंत साइड वेगळी करायला आणि इथून काय व्हायला साइड वेगळी, म्हणजे मिड पॉइंट ही हा भाग एवढा आणि इकडला हा भाग सारखा करायला, बरोबर का. आता सांगितलं मी, ठीक आहे. तसं पहा, म्हणजे सध्या का म्हणजे बीएम आणि एमसी सारखे, बीएम इक्वल्स टू एमसी लिहिलेलं कळालं का. या एम मुळे हे दोन भाग सारखे झाले, कारण एम इज अ मिड पॉइंट ऑफ साइड बीसी, बरोबर का. एम हा मिड पॉइंट आहे, पण या ए पासून एम ला जोडले म्हणजेच काय व्हायला, एम काय व्हायला मीडियन, बरोबर का. इथे देऊ का मी, लिहायची गरज नाही, बघू नंतर, ठीक आहे. ओके, हे कळालं इथपर्यंत. एम डीएम आणि एम कसं आलं, ओके. समोर जाऊ का. पहा, जर तुम्हाला असा प्रमेय आपले क्वेश्चन आला जिथे दोन साइडचा स्क्वेअर पहा, ए बी आणि ए सी ज्या साइडने डिवाइड केलं नाही त्या साइडचं, ठीक आहे. या साइडने डिवाइड केलं बघा, त्या एम ना त्या बीसी ला डिवाइड केलं दोन जण भागात, पण त्या ए बी ला आणि एसी ला काय केलं का नाही केलं. आणि त्यात पुन्हा मिड पॉइंट आहे किंवा मीडियन आहे, ठीक आहे. असा जर प्रश्न आला ए बी स्क्वेअर बी स्क्वेअर आणि काहीतरी एम काहीतरी, ठीक आहे. असा प्रश्न जर येतील तेव्हा पाहता आपले एक प्रमेय आहे, त्याचं नाव आहे अपोलनेसचा प्रमेय. काय सांगतो प्रमेय, ज्या बाजूला डिवाइड केलं नाही त्या दोन बाजूचा स्क्वेअर, बरोबर, मध्यकेची दुप्पट, मध्यकेचा स्क्वेअर आणि दोन गुणिले मध्यकेचा स्क्वेअर अधिक जेही एक बाजू आहे कोणतीही डिवाइड केली ते बीएम घ्या किंवा एमसी घ्या त्याचा स्क्वेअर घ्यायचा दुप्पटीमध्ये तुम्हाला, ठीक आहे. लिहू का मी एकदा तुम्हाला कळलं, ठीक आहे. लिहितो युजिंग अपोलोनियस थेरम, ठीक आहे. थेरम काय सांगते बघा, ज्या बाजूला डिवाइड केलं नाही त्या बाजूचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर अधिक ए सी स्क्वेअर, बरोबर, दोन गुणिले मध्यकेचा स्क्वेअर असं लिहितात ए एम स्क्वेअर अधिक दोन गुणिले कोणती एक बाजू बीएम लिहा किंवा एमसी लिहा, किंवा कोणती लिहिता बीएम लिहा, दोन गुणिले बीएम चा स्क्वेअर, ठीक आहे. आता ए बी स्क्वेअर अधिक ए सी स्क्वेअर तुम्हाला दिलंय, कुठे दिलंय हे इथं लिहून टाका. ए बी स्क्वेअर अधिक ए सी स्क्वेअर किती आहे 290 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. मग टाका इथे मी ते 290 टाकून दिला, ठीक आहे, बरोबर. एम आहे तुमच्याकडे आहे, किती आहे एम 8 आहे, इथे किती टाका एम किती आहे 8 सेंटीमीटर, ठीक आहे. मग पहा एम किती आहे 2 गुणिले एम म्हणजे किती आहे 8, 8 चा स्क्वेअर अधिक 2 बीएम स्क्वेअर, ठीक आहे. किती टाकून दिला इकडे पहा 2 गुणिले 8 चा स्क्वेअर किती येतो आदर्श 64 राईट का, ठीक आहे, अधिक 2 बीएम स्क्वेअर, ठीक आहे. 64 दोन्ही 128 अधिक 2 बीएम स्क्वेअर, बरोबर का. 64 दोन्ही 128 सारखं करावं का, दोन सर्व गुणलं, ठीक आहे. एक लहान एक गणित, ठीक आहे. पहा हे तसं, ठीक आहे. हे 290 हे 290 प्लस बाजू बदलले काय होत असते मायनस,
290 वजा 128 इक्वल टू 2bm². वजा काही 10 तून 8 गेले 2 उरले, 8 मधून 2 गेले 6 उरले, 2 मधून 1 गेला 1 उरला, 2bm². 2 गुणा करताय बाजू बदली काय होईल भागाकार राईट का. bm² बरोबर 162/2 किती येईल मग 2 16 2 म्हणजे bm² किती आला 81 आला. पण आपल्याला bm² पाहिजे का नाही, आपल्याला सिंपल बीसी पाहिजे राईट का. बरोबर फक्त bm काढून घ्या का. bm म्हणजे किती वेळ वर्गमुळात 81 स्क्वेअर मध्ये 81 राईट का. म्हणजे काय बघा 81 कोणाचा स्क्वेअर आहे 9 राईट, म्हणजे 9 सेंटीमीटर आहे राईट का bm. आता पहा की bm किती आला 9 आला ठीक आहे ओके. पण bm म्हणजे कोण आहे bm जर 9 असेल तर mc 9 राईट बरोबर का. पण तुम्हाला काढायचं bc. bc निघाला का bm निघाला mc निघाला तर bc निघाला का निघाला का नाही निघाला निघाला नाही निघाला निघाला कसं निघाला बघा आता हे पहा bm आणि जर m ला मी असं एकत्र केलं तर कोण मिळते bc बरोबर का. मग काय करायचं म्हणून bc बरोबर bm आणि mc बरोबर का. bm किती आहे तुमचा 9 and mc सुद्धा 9 आहे 9 9 झाले 18 सेंटीमीटर. bc किती आला 18 सेंटीमीटर. आणि तुम्हाला तेच करायचं होता तेच निघाला. फक्त लक्षात ठेवायचं जर 2 बाजूचा स्क्वेअर असेल आणि 1 मध्ये का असेल तर काय करायचं सरळ अपूर्णांक यूज करायचं ओके. अपूर्णांक यूज कधी करायचा जर 2 बाजूंचा स्क्वेअर दिला असेल आणि सांगितलं की एखादी मध्ये का आहे किंवा एखादा मिड पॉइंट आहे का ठीक आहे तर समजा अपूर्णांक प्रमेय आपल्याला यूज करायचं म्हणजे करायचं. आणि परीक्षेमध्ये 2 मार्कला कमीत कमी 3 मार्कला हा क्वेश्चन येतो ओके.